नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझं प्रफुल्लता या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी ज्वारीचे खमंग धिरडे. हे धिरडे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता. बनवायला एकदम सोपी आहे, कारण की यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहे. त्यामुळे हे पौष्टिक आहे आणि पोट साफ होण्यासाठी मदत करते. हे ज्वारीचे असल्यामुळे यामध्ये मधुमेह कमी करण्याची क्षमता असते. उच्च रक्तदाबसुद्धा याने नियंत्रित होते. तर चला हे कसे करायचे हे बघूया. याकरता आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे थोडंसं आपल्याला बेसन लागणार आहे, कारण की ज्वारीचं पीठ हे थोडंसं भरडं असते. ज्याला एकसंगपणा मिळण्याकरता यामध्ये आपण थोडंसं बेसन घालणार आहे. तुम्ही इथे बेसनाच्या ऐवजी तांदळाची पिठीसुद्धा घालू शकता. मी इथे बेसन घालत आहे आणि इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. भाज्या टाकायच्या आहे धिरड्यामध्ये. इथे शिमला मिरची घेतली आहे बारीक कट करून, गाजर, कांदा आणि मिरची आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही इथे कोणत्याही भाज्या ॲड करू शकता. इथे मी टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतले आहे. इथे मी जेवढ्या लागते तेवढ्या मिरच्या बारीक पेस्ट करून घेतली आहे मिरचीची. इथे आपण एक भांडं घेतलं आहे. या भांड्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे, म्हणजे चण्याचं पीठ. इथे मी 1.5 ते 2 चमचे चण्याचं पीठ घालत आहे आणि यामध्ये आपण आता रवा घालणार आहे. रवा घातल्याने आपले धिरडे थोडेसे कुरकुरीत होण्यात मदत होते, म्हणून हे सुद्धा आपल्याला 1.5 ते 2 चमचे घालायचे आहे आणि हे छान एकत्र मिक्स करायचे. हे सगळे पिठे आपण मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे कलरसाठी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आणि इथे जिरं घालायचं आहे. आता इथे यामध्ये आपल्याला मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि इथे भाज्या घालायच्या आहे. इथे शिमला मिरची घालत आहे, गाजर आणि कांदा आणि इथे आपल्याला टोमॅटो पण घालून घ्यायचं आहे. आणि हे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. याला जास्त पातळ करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही आहे. मी छान मिक्स करून घेते. इथे बघू शकता आपलं हे पीठ घट्ट झालं आहे. यामध्ये अजून आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे यामध्ये आपल्याला चवीकरता मीठ घालायचं आहे. इथे मी अंदाजानुसार चवीनुसार मीठ घालत आहे आणि हे आपण छान मिक्स करून घेऊ. इथे बघू शकता तुम्ही आपलं हे पीठ छान असं खूप घट्टही झालं नाही आहे आणि खूप पातळही झालं नाही आहे. याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता आपण धिरडे करायला घ्यायचे आहे. मी गॅसवर तवा ठेवला आहे, त्याला तेल लावलेलं आहे. आता यावर आपण धिरड्याचं सारण टाकून द्यायचं आहे बाहेरून आतमध्ये असं. आणि धिरड्याचं सारण हे पातळच पाहिजे आहे आणि तवा गरम पाहिजे चांगला. जेव्हा तवा छान गरम राहील तेव्हाच टाकायचं आपल्याला हे सारण. आणि तुम्हाला किती छोटे मोठे करायचे आहे त्यानुसार तुम्ही इथे सारण घालून घ्या आणि यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे. 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटं झाले आहे. आपण बघूया काढून. इथे आपले धिरडे खालून छान शिजलेले आहे. आपण याला वरून छान तेल लावून घ्यायचं आहे आणि याला पलटवून द्यायचं आहे. असं छान बाजूला वरून वगैरे तेल लावून घ्यायचं आहे. इथे आपण याला काढून घ्यायचं.
बघू शकता आपले धिरडे किती छान झालेले आहे, खरपूस भाजले गेलेले आहे। आता याला खालच्या बाजूने सुद्धा छान शिजून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे छान। 2 मिनिट इकडने झाले आहे, आपण छान भाजून घेतले आहे आणि हे आपले धिरडे इकडनं सुद्धा झालेले आहे। बघू शकता तुम्ही, हे छान आपण खरपूस भाजून घेतले आहे। आता याला काढून घेऊ आपण। अशा तऱ्हेने तयार झालेले आपले खमंग ज्वारीचे धिरडे। हे धिरडे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता। मुलं तसेही भाकरी वगैरे खात नाही, तर तुम्ही असे धिरडे बनवून देऊ शकता। असे जर ज्वारीचे धिरडे तुम्ही करून खाल्ले तर वजन कमी करण्यासही मदत होते। तर तुम्ही असे ज्वारीचे धिरडे नक्की बनवून बघा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्ही या व्हिडिओ खाली असलेलं हाईपचं बटनही प्रेस करू शकता। धन्यवाद।